मिरज पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीत अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटाला सोबत घेऊन पंचायत समितीवर सत्ता स्थापन केली. मिरज पंचायत समितीच्या 22 पैकी 10 जागा भाजपाकडे असल्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या मदतीने सत्ता स्थापनेची शक्यता वर्तविली जात होती. मात्र राजकीय समीकरणे बदलत महाविकास आघाडीने बाजी मारली. या निवडीत काँग्रेसच्या तन्वी कमलेकर या अवघ्या 21 वर्षाच्या तरुणीची सभापतीपदी निवड झाली आहे. त्यामुळे त्या महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या पंचायत समिती सभापती ठरल्या आहेत. तर शिवसेना शिंदे गटाच्या ललिता शेजूळ या उपसभापती निवडून आल्या. खासदार विशाल पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना शिंदे गटाला सोबत घेऊन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवत महाविकास आघाडीने मिरज पंचायत समितीवर सत्ता स्थापन केली. शिवसेना शिंदे गट आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या सर्व पक्षाचे मी आभार मानते की त्यांनी आज मला ही संधी दिली आणि इथून पुढच्या काळात त्यांनी मला संधी दिली त्या संधीचं सोनं करायचा प्रयत्न नक्कीच करेन. आणि आता निवडून देणारे आज नरवाडकर ग्रामस्थांचं त्याचबरोबर विजयनगर, बेडग, मोहननगर या सर्व ग्रामस्थांचं मी आभार मानते आणि इथून पुढे सर्व कामे ही विकासासाठीच असतील. ही 2026 ची जिल्हा परिषद निवडणूक ही पक्षावर नाही तर विचारावर लढली होती आणि विचारावर लढत असताना ह्या मिरज तालुक्यात वसंतदादांच्या काळापासून जे पुरोगामी विचाराची जनता आहे त्यांच्यासाठी एक चांगला पर्याय म्हणून आम्ही उमेदवार उभे केले होते. कुठल्या पक्षाचा कुठल्या गटाचा हा विचार न करता आणि म्हणून ह्या ठिकाणी तुम्हाला आज सभापती निवडत असताना विचित्र वाटत असेल की काँग्रेस पण ह्यात आहेत, राष्ट्रवादी घड्याळ पण आहे, राष्ट्रवादी तुतारी पण आहे, ह्याच बरोबरीनं शिवसेना धनुष्यबाण पण आहे. हे विचाराची एकी होती, निवडणुकीपूर्वी होती, ती तशीच पुढे राहिलेली आहे. आणि या ठिकाणी आमचे नेते घोरपडे सरकार यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी पहिला सभापती करायचा मान हा एक तरुण 21 वर्षाची MBA शिकत असलेल्या मुलीला मान दिला आहे. आणि मनोज बाबांच्या विचाराचीच ते उमेदवार असल्यामुळे त्यांनी त्यांना त्या उमेदवाराला पूर्ण साथ दिली. आमचे नेते जयंत पाटील साहेब, विश्वित कदम यांच्याशी काल रात्री चर्चा करून ही एकत्रित आम्ही मोड बांधलेली आहे. अर्थात भाजपने खूप प्रयत्न केले ही निवड होऊ नये यासाठी आणि त्यातनं आज निवड झाली आणि दोन्ही सभापती उपसभापती हे या ठिकाणी निवडून आले. ह्याबद्दल आम्हाला चांगलं समाधान आहे. आणि सर्व सदस्यांचे या परिस्थितीत मोठे आमिष, धमक्या, वेगवेगळ्या त्रास सहन करून सुद्धा या ठिकाणी येऊन आपल्याच विचाराच्या लोकांना सभापती उपसभापती निवड केली. ह्याबद्दल मी ते सगळ्या सदस्यांचा आभारी आहे. संदेश दिला होता त्याप्रमाणेच आज या ठिकाणी निवड झाली आहे. जनतेचा संदेश कार्यकर्त्यांनी मान्य केला, नेत्यांनी मान्य केला. झालेल्या निकालाबद्दल निवडून आलेल्या प्रतिनिधींचं मनपूर्वक अभिनंदन. ते बरेच चमत्कार आता भाजपच्या आयुष्यात होणार आहेत, काय काळजी करू नका. वोटच लागणार आहे इथनं आता. सभापती आणि उपसभापतीपदी आपल्या काँग्रेसच्या सभापतीपदी तन्वी कमलेकर आणि उपसभापतीपदी आमच्या शिंदे गट शिवसेनेच्या ललिता काकी शेजूळ यांची निवड झालेली आहे. ही निवड होत असताना आमच्या जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील असतील, आमचे मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर आहेत, त्याचबरोबर अजितराव घोरपडे सरकार असतील आणि सगळ्या पक्षाचे नेते मंडळी यांनी एकत्रित येऊन आज हा एक ऐतिहासिक असा बदल करायचा ठरला होता. आम्ही पाहिलं होतं, आम्ही आतापर्यंत या युतीमध्ये एकत्र राहिलो, परंतु युतीमध्ये महापालिकेमध्ये जी झालेली फसवणूक होती ती फसवणूक यावेळेला होऊ नये या दृष्टीने आम्ही विचार करून आम्ही आता या महाविकास आघाडीबरोबर राहून विशेषतः आनंद असा आहे की तन्वी कमलेकर ही निवडून येत असताना आमच्या पॅनलमधून ती नरवाड गटातून निवडून आलेली आहे. त्यामुळे तिचं सभापतीपद झाल्याबद्दल अभिनंदन. आणि ललिता काकू शेजूळ या अगदी पहिल्या आमच्या मनोपूर्व भागातून निवडून आलेल्या उपसभापती, त्यांना उपसभापतीपदाचा मान मिळाला आहे. या नेते मंडळींनी दोघांवर विश्वास टाकलेला आहे. नक्की महिला भगिनींचं राज्य नक्की वाटते. आमच्या एकनाथभाई शिंदेच्या मनात जे असतं लाडकी बहीण, त्या दोन्ही लाडक्या बहिणी आमच्या या सभापती उपसभापतीमध्ये विराजमान झालेल्या आहेत. आणि या मिरज तालुक्याच्या विकासासाठी या दोन्ही महिला भगिनी अगदी काटेकोर काम करतील आणि आमचे नेते मंडळी त्यांना सहकार्य करतील. पुन्हा एकदा दोघींचं मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.